एप्लिकेशन मधला जो अंमलदार किंवा PSI असेल, PI असेल, तो जर नामाज पडत असेल तो हिंदूला नाही मिळेल का? तो काही झालं तरी मुस्लिमांचीच बाजू घेणार. त्याच्या उलट बघा तुम्ही, हिंदूंवर अन्याय केला असेल मुस्लिमांनी आणि तो जर तिथं गेला आणि त्याला मुस्लिम समाजातला एखादा अधिकारी दिसला तर हिंदू म्हणे मला नाही मिळेल का? नाही, धर्माचे जोडे बाजूला काढून टाका. तुमचा आमचा फक्त एक मानवता धर्म आहे आणि संविधानाने ते सुंदर असं म्हणजे पालन केलेलं आहे. तो मानवता धर्म निरपेक्षपणे चाला आणि म्हणून या देशाला निधर्मी राष्ट्र म्हटलं जातं ते यासाठी की इथं पवित्र संविधान कार्य करतं आणि कुठल्याही धर्मातल्या स्त्रियांना, पुरुषांना, लहानांना आपल्याला एकसंघपणे एकाच पुस्तकाने एकत्रितपणे ठेवलेलं आहे. त्याचं नाव संविधान. आता मी माझं पण या पुस्तकानं आपलं म्हणायला लागलेलं आहे आपण आणि म्हणून संविधानाचं विपरीत आहे. त्याला पूर्णविराम शेवट आहे बघा. एकच वाक्य आहे संविधानाचं वाक्य बघा. पूर्णविराम कुठं आहे? शेवट आहे. म्हणजे हे सगळं वाक्य हे संविधानाचं पवित्र असं तत्व आहे आणि त्या तत्वाच्या खाली आणण्याचं महत् कार्य केलं असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही संविधानाने हे पवित्र संविधान तुमच्या आमच्या भारतातल्या सगळ्या गोरगरिबांच्या पददलितांच्या रक्षणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला पुढे टाकलेलं आहे. आणि हे संविधान जर असेल तर भारत एक संपूर्ण देशाचं एक आदर्श, संपूर्ण जगात आदर्श राष्ट्र म्हणून होते. त्याचं कारण आहे आपल्याला पवित्र संविधान. हे पवित्र संविधान आपण टिकवण्याचं, हे पवित्र संविधान कृतीशीलपणानं आचरणात आणण्याचे काम, ही जबाबदारी आपल्याही लक्षात ठेवा. आणि म्हणून आपण त्याच दिशेने संघटित होत चाललो आहोत. अजून सुद्धा हे विचार प्रसारित झाले पाहिजे. संविधान घराघरापर्यंत जोपर्यंत पोहोचत नाही ना तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान यशस्वी होणार नाही लक्षात ठेवा. आणि आताच्या काळामध्ये संविधानाचा खून करून हे ज्या निवडणूक प्रक्रिया पार पडलेली आहे मला सुचवायचे का? माझा आग्रह नाही, सुचवायचे. संविधानाचा खून करून या निवडणुका पार पडलेल्या आहेत. लोकशाहीचा खून झालेला आहे, संविधानाचा खून झालेला आहे. ज्या यंत्राद्वारे त्या ईव्हीएमला हा मंच विरोध करेल का नाही एवढं मान्य करावे आणि वक्ता म्हणून बोलवलेला माझा अधिकार नाही. फक्त मी संयोजकांना विनंती करू इच्छितो तुम्हाला सगळ्यांच्या परवानगीनं या ईव्हीएम मशीनच्या विरोधात आपण हे मंच आपला निषेध ठराव करते असा कळवा किंवा माझी नम्रतेची विनंती करतो. संविधानाची आमचा प्रयत्न झालेला आहे. वेळ मिळेल तेव्हा फिर मिळेल. माझ्याकडे लायब्ररी महात्मा ज्योतिबा फुलेंची अनेक पुस्तकं काढून पटकन वाचत बसतो. तुम्हाला नाही पण मला ज्ञान प्राप्त होतं. हे तुम्हाला नाही ज्ञान मिळालं तर मला ज्ञान प्राप्त झालं. संविधान किती पवित्र आहे या माध्यमातून कळालं. संविधान माझ्याजवळ आहे, मी वाचत असतो. सगळ्यांनी आपण वाचत राहा, कृतीशील त्याने समाजापर्यंत आणण्याचा प्रयत्न करावा. मी तुम्हाला सगळ्या बंधू आणि बहिणींना विनंती करतो आणि माझ्या वतीला पूर्ण अभी दूसरी ताली खुद के लिए बजाई. आपण स्वतः भूख तो सभी प्राणियों को लगती है, लेकिन जिसको बुद्धि की भूख लगती है उसे मानव कहा जाता है. मानव किसे कहा जाता है? जिसको बुद्धि की भूख लगी हो. पेट की भूख तो सभी प्राणियों को लगती है. और मुझे गर्व है कि आप सब बुद्धिजीवी लोग हैं और बुद्धिजीवी बनकर यह बात हम यहाँ
समझने की कोशिश करेंगे। थोडं हिंदीवर ही परिषद पाहिली पाहिजे, या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे। या परिषदेचा जो विषय आहे की भारताचे संविधान प्रत्येक भारतीय नागरिकाच्या आनंदी सुखी संपन्न जीवनाचे सुरक्षा कवच आहे। हा जो विषय आहे, या विषयाच्या संदर्भात मला आपल्या सर्वांना सांगायला आवडेल की हे जे अभियान 365 दिवस निरंतर भूमिका घेऊन कार्यरत आहे, या अभियानाच्या माध्यमातून आतापर्यंत समजा 4 परिषदा झाल्या की संविधान जनजागर हा जो एक मंच आहे, या मंचाच्या माध्यमातून झालेल्या 4 परिषदा आणि 5वी परिषद आहे ही साताऱ्यामध्ये होत्या। हे अभियान जे आहे याला राष्ट्र निर्माण अभियान अर्थात नेशन बिल्डिंग मिशन या भूमिकेतून आपण पाहत आहोत। हे राष्ट्र निर्माण करण्यासाठीची जी भूमिका आहे की जी भूमिका या देशामध्ये संतांनी, महामानवांनी, राष्ट्रपुरुषांनी, क्रांतिकारकांनी, महानायकांनी आणि देशाच्या संविधानाने जी राष्ट्र निर्माणाची भूमिका मांडली, ती भूमिका आपल्याला समजावून घेणे गरजेचे आहे। कोणती भूमिका समजावून घेणे गरजेचे आहे? संतांनी मांडलेली, राष्ट्रपुरुषांनी मांडलेली, महामानवांनी मांडलेली, क्रांतिकारकांनी मांडलेली, महानायकांनी मांडलेली आणि देशाच्या संविधानाने मांडलेली भूमिका। आपली भूमिका वेगळी असू शकते, आपली भूमिका वेगळी असू शकते। आपल्याला संतांची, महामानवांची, राष्ट्रपुरुषांची, क्रांतिकारकांची, महानायकांची, संविधानाची भूमिका या दृष्टीनं लक्षात घेणं गरजेचं आहे। आपको धोखा है और इस धोखे को मद्देनजर रखते हुए सुरक्षा कवच का निर्माण करना होगा। व्हाट इज द सब्जेक्ट ऑफ दिस सम्मेलन? काय सब्जेक्ट आहे? सुरक्षा कवच निर्माण केलं पाहिजे का? धोका आहे। कशाला धोका आहे? समग्र भारतीयांच्या नागरिकांच्या सुखाला धोका आहे, मुस्लिमांच्या सुखाला धोका आहे, बौद्धांच्या सुखाला धोका आहे, शिखांच्या सुखाला धोका आहे आणि हरिभक्त परायण म्हणून भूमिका घेणाऱ्या वारकऱ्यांनी जी संतांची भूमिका मांडली, त्या संतांनी मांडलेल्या वारकरी धर्मालाही धोका आहे। सुरक्षा कवच त्यासाठी दिलं संविधानाने, ख्रिश्चन धर्माच्या सुरक्षेलाही धोका आहे आणि त्यासाठी संविधानाने काय केलेलं आहे? सुरक्षा कवच बहाल केलेला। माझा प्रश्न आता असा आहे की काय कुणाला हे सुरक्षा कवच माहिती आहे? प्रत्येक धर्मीयांना, प्रत्येक भारतीयांना, प्रत्येक नागरिकाला संविधानाने दिलेलं सुरक्षा कवच माहिती आहे काय? आहे माहिती आहे काय दिलं? जर माहिती असतं तर परिषद भरवायची गरज नसते। जर माहिती असतं तर परिषद भरवायची गरज पडली नसती। जेव्हा जिजाऊ आवाहन करतायत तोडून शृंखला मुक्त कर मानवाला, जिजाऊ आवाहन काय करतायत? तोडून शृंखला मुक्त कर मानवाला, जिजाऊ प्रेरणा देवी शिवमाला। अर्थ काय झाला? मानव मुक्त नाही। जिजाऊ काय म्हणताय? तोडून शृंखला मुक्त कर मानवाला, जिजाऊ प्रेरणा देवी शिवबाला। शिवबाला प्रेरणा देतायत जिजाऊ, काय म्हणताय? ह्या मानवांना मुक्त कर आणि काय तोड? यानी क्या तोड़ने की बात है? श्रृंखला। श्रृंखला साखळ दंड, साखळ्या, या साखळ्या तोड शिवबाऊ आणि या मानवांना तू मुक्त कर। जिजाऊ काय म्हणतात? त्या जनतेला साखळ दंडांनी वेढलेला आहे, बंदिस्त केलेला आहे, पण ते जे साखळ दंड आहेत ते प्रतिकात्मक दृष्ट्या भौतिक आहेत असं जिजाऊ मानत नाही। हे आपल्याला या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे। कामाला बसलेत, जसे ते शाहू महाराजांना बसलेत, जसे ते अण्णाभाऊ साठेंना बसलेत, प्रत्येक महामानवांना जातीचे चटके बसले हे आम्हाला कळतं, पण संतांना सुद्धा जातीचे चटके बसलेले आहेत। तोडून शृंखला मुक्त कर मानवाला, संतांसहित सर्वांना मुक्त करण्याची भूमिका जिजाऊ या ठिकाणी मांडत आहे।
आता आपल्याला वेळ फार कमी आहे, आता थोडं आपल्याला उड्या मारत पुढे जावं लागेल. आता ही पार्श्वभूमी लक्षात घेताना जेव्हा आपण आधुनिक भारतामध्ये येतो आहोत, आधुनिक भारतामध्ये आता काय झालेलं आहे, आपण स्वतंत्र आहोत. कारण आपण 15 ऑगस्ट साजरा करतो. 15 ऑगस्ट काय आहे? 15 ऑगस्ट स्वातंत्र्य आहे काय? आपण स्वतंत्र झालो की नाही? 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आहे म्हणजे आपण स्वतंत्र झालो, बरोबर. आता ही आपली जी धारणा बनलेली आहे, या धारणेच्या अनुषंगाने आपण एक विचार केला पाहिजे. आणि मग विचार करत असताना मी आपल्या सर्वांना एक विनंती करेन की हा विचार आपल्या बुद्धीने करण्यापेक्षा हा विचार आपण संत महामानवांच्या, अष्टपुरुषांच्या, क्रांतिकारकांच्या, महानायकांच्या, संविधानाच्या सैद्धांतिक अर्थाने विचार करणं गरजेचं आहे. मर्म या ठिकाणी मांडलेला आहे. शिक्षणाच्या भूमिकेतून सावित्रीबाई शिक्षणाचं महत्व दुसऱ्या बाजूला मांडत असताना इथे शिक्षणाची संधी नव्हती हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि या भूमिकेशी जोडून राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले काय म्हणतात की शिक्षण हे समग्र क्रांतीचं मूळ आहे. शिक्षण काय आहे? समग्र क्रांतीचं मूळ शिक्षण आहे. का शिक्षण पोट भरण्याचं साधन आहे? नोकरी लागण्यासाठी शिकलं पाहिजे, पगार मिळण्यासाठी शिकलं पाहिजे, वेतनवाढ मिळण्यासाठी शिकलं पाहिजे, प्रमोशन मिळण्यासाठी शिकलं पाहिजे, एखाद्या अधिकारी पदावर आपण सेवा करण्यासाठी शिकलं पाहिजे. हा जो विचार आहे हा अकॅडमिक थिंकिंगचा भाग आहे. ही जी भूमिका आहे काय, शैक्षणिक प्रक्रियेमधून निर्माण झालेला हा जो शिक्षित वर्ग आहे, या शिक्षित वर्गाने शिक्षणाला पोट भरण्याचं साधन बनवलं की काय? काय बनवलं? पोट भरण्याचं साधन बनवलं की काय शिक्षणाला? महात्मा फुले काय म्हणतात, हे समग्र क्रांतीचं मूळ आहे. समग्र या शब्दाचा अर्थ नीट समजावून घेतला पाहिजे. समग्र शिक्षण, समग्र क्रांतीचा मूळ जर शिक्षण असेल तर समग्र क्रांती काय आहे? सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक अशी सर्वांगीण क्रांती शिक्षणाच्या माध्यमातून अपेक्षित आहे. मनाई केलेली आहे. संविधान काय म्हणतंय? असा भेदभाव तुम्हाला करता येणार नाही. कुणाला? ज्यांना संविधान चालवण्यासाठी संसदेत पाठवलं आहे त्यांना. हे महत्वाचं आहे. ज्यांना भेदभाव करता येणार नाही. संविधान काय म्हणतंय? तुम्हाला भेदभाव करता येणार नाही. काय या आर्टिकलची जे लोक अंमलबजावणी करत आहेत, आर्टिकलची अंमलबजावणी करत आहेत, ते लोक आर्टिकलची अंमलबजावणी करत आहेत तिकडे करतात का? नाही करत. जर संविधान त्यांच्याकडे सोपवलेलं आहे, संविधानाप्रमाणे संविधान आपल्याला सुखी करू इच्छित आहे, संविधान आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करू इच्छित आहे, संविधान आपल्याला या सगळ्या माध्यमातून संपन्न करू इच्छित आहे. आणि ज्या लोकांच्या हातामध्ये हे संविधान दिलेलं आहे